हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करूया की पुन्हा एकदा परमेश्वराने त्याच्या पवित्र नावामध्ये आम्हा सर्वांना एकत्र केलं. आठवडाभर देवाने आमची काळजी घेतली. आमची प्रत्येक गरज ख्रिस्त येशूमध्ये त्याने गौरवने पुरवली. अशा महान परमेश्वराला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करूया. माझा विश्वास आहे की त्याच्या उपासनेमध्ये, त्याच्या आराधनेमध्ये देवाने आम्हाला एक सुंदरशी मोकळीकता दिलेली आहे. जसं आम्ही आत्म्याने खरेपणाने देवाची उपासना करतो, त्यास परमेश्वराचा अभिषेक, परमेश्वराचे सानिध्य, परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव आम्ही घेत असतो. आणि बायबल सांगते की जिथे देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. आणि जिथं देवाचा आत्मा कार्य करतो तिथं प्रश्न राहत नाही, समस्या राहत नाही, अडचणी राहत नाही. आणि त्याची शांती, आनंद, समाधान आम्हाला प्राप्त होत असतं. हरवेळेस आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगतं. योहान शुभवर्तमानाचा 1 अध्याय आणि पहिलं वचन. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आणि 14 वचन सांगतं की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. देव वाचले वचन आम्हासाठी आशीर्वाद करो. या वचनाद्वारे आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस परमेश्वराची परिपूर्ण योजना, परमेश्वराचे प्लॅन्स जे होते सुरुवातीपासून, ते सर्व काही देवाच्या शब्दामध्ये होते. देवाचा शब्द म्हणजे आज जे प्रभूने आम्हाला दिलेलं वचन आहे, जे पवित्र शास्त्रात आमच्याकडे आहे, ते देवाचा शब्द आहे. हे नेहमी आमच्या लक्षामध्ये असलं पाहिजे. हे कुठलं तरी साधारण एक पुस्तक नाहीये, एक कादंबरी नाहीये किंवा गोष्टीचं पुस्तक नाहीये. तर जे आमच्याकडं पवित्र शास्त्र आहे ते हा पूर्णपणे परमेश्वराचा शब्द आमच्याकडे आहे. पण ह्याला फक्त होय आणि आमेनच आहे. आणि आज तो शब्द आमच्यामध्ये आहे. म्हणून या शब्दाद्वारे जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. ज्यावेळेस परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्यावेळेस परमेश्वर, बायबल सांगते की उत्पत्तीच्या 1 अध्यायामध्ये देव बोलला, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देव बोलला. इथं असं नाही बोललं की त्याने कुठली ऍक्शन नाही केली किंवा हातवारे केले नाही, तर त्याने आपल्या मुखातनं काही शब्द बोलला. तो म्हणतो की बायबल सांगते की देव बोलला, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. दुसऱ्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की 6व्या वचनामध्ये की तिथं पण असं म्हणलं की मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलास दुभागणारे हो आणि तसे झाले. तिसऱ्या ठिकाणी पाहायला मिळते की मग देव बोलला, आकाशाखालच्या जलाच्या एक ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडो आणि तसे झाले. नंतर दुसऱ्या ठिकाणी असं परमेश्वर म्हणतो की देव बोलला, जीवजंतूच्या थव्यांनी जले जले भरून जावत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करत. आणि असं झालं. शेवटी असं बायबल सांगते की मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्राम पशु, रांगणारे प्राणी, वन पशु असे जीव धारी प्राणी पृथ्वीवर उपजो आणि तसे झाले. लक्षात घ्या, सर्व काही गोष्टी बोलण्याद्वारे घडतात. आमच्या मुखात परमेश्वराने आशीर्वाद आणि श्राप दोन्ही दिलेले आहेत. पण विश्वासणाऱ्या नात्याने आम्ही फक्त एकच गोष्ट केली पाहिजे की आमच्या मुखातून आशीर्वादच निघाले पाहिजेत. वचन सांगते की जो तुम्हाला श्राप देतो त्याला तुम्ही आशीर्वाद द्या. तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा, तशी तुम्ही दुसऱ्यांची क्षमा करा. जशी परमेश्वर तुमची क्षमा केली तशी तुम्ही दुसऱ्यांची क्षमा करा. म्हणून देव, बायबल आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की आमच्या मुखात देवाने सामर्थ्य ठेवलेलं आहे. जसं देवाने सांगितलं की शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली योहान शुभवर्तमानामध्ये, म्हणजे याचा अर्थ जे वचनं आमच्याकडे आली ती वचनं पूर्णपणे जिवंत वचने, आणि या वचनावर जसं आम्ही विश्वास ठेवतो त्याप्रमाणे आम्ही चालतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये कार्य घडत असतं. जर आम्ही या वचनावरती विश्वास ठेवला नाही, या वचनावरती आम्ही लक्ष दिलं नाही, या वचनाचं जर आम्ही मनन केलं नाही तर आमच्या जीवनामध्ये हे कार्य घडू शकत नाही. म्हणून माझ्या भाऊ बहिणींनो, मला तुम्हाला ठिकाणी सांगायचंय की देवाचं वचन आम्हासाठी खूप महत्वाचं आहे. मत्ते शुभवर्तमानाचा 8वा अध्याय आणि 8वं वचन या ठिकाणी वाचाल तर इथे म्हटलेले की तेव्हा शदापतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला.
म्हणजे वचन बोला. वचनात सामर्थ्य आहे, आमच्या मुखात सामर्थ्य आहे. ज्यावेळेस आम्ही शब्द बोलतो त्यावेळेस कार्य घडतं. म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो की तुम्ही माझ्या छपराखाली एवढी काही माझी योग्यता नाही, पण तुम्ही शब्द मात्र बोला. आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जी परिस्थिती त्या शतापतीच्या घरामध्ये झालेली, त्या चाकरामध्ये झाली, की 5 वर्ष सांगतं की मग येशू कफरनहूमात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणला, प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडलाय. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. येशू ख्रिस्त म्हणतो की मी त्याला येऊन बरे करेन. तेव्हा शतापती ते उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. एक व्यक्ती आजारी त्या ठिकाणी आहे. त्या आजारी व्यक्तीसाठी त्याचा जो अधिकारी आहे तो मध्यस्थी करत आहे प्रभूकडे. आज देवाने तुम्हाला आणि मला सुद्धा लोकांच्या मध्यस्थीसाठी निवडलेले आहे. बायबल सांगते एकमेकाची ओझी व्हा, असे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करता. आम्हाला लोकांच्या मध्यस्थीसाठी, आम्हाला आमच्या पुणे शहरासाठी, महाराष्ट्रासाठी, भारतासाठी मध्यस्थी म्हणून नेमलेलं आहे. आमची जबाबदारी आहे. आम्ही रोज प्रतिदिवशी आमच्या मंडळांसाठी प्रार्थना केल्या पाहिजे, आमच्या पालक वर्गासाठी प्रार्थना केल्या पाहिजे. कारण देवाने आम्हाला दिलेली जबाबदारी ही आम्ही नित्य नियमाने पार पाडली पाहिजे. आम्ही वैयक्तिक प्रार्थना खूप करतो, आम्ही स्वतःसाठी खूप मागतो, आमच्या कुटुंबासाठी आमच्या प्रार्थना असतात, आमच्या लेकराबाळांसाठी प्रार्थना असतात, पाहिजे त्या प्रार्थना. पण आमच्या प्रार्थना जे आमच्या देशासाठी सुद्धा पाहिजेत, आमच्या मंडळांसाठी पाहिजेत, आमच्या सेवकांसाठी पाहिजेत, आमच्या महाराष्ट्रासाठी पाहिजे. आम्ही पुणे शहरात आम्हाला प्रभूने ठेवले, या पुणे शहरासाठी आमच्या प्रार्थना पाहिजे. या ठिकाणी तो शताधिपती आपल्या चाकरांसाठी मध्यस्थी करतो. तो म्हणतो की माझी योग्यता नाही, तुम्ही माझ्या छपराखाली यावं, पण शब्द मात्र बोला. आज शब्दामध्ये एवढं सामर्थ्य माझ्या भावानं. तुम्ही एकासाठी शब्द बोलाल, परमेश्वर शब्द तुमचा शब्द घेऊन लोकांच्या जीवनामध्ये कार्य करेल. हे घडून येतं ते, पण आम्ही बोलत नाही, त्यामुळे कार्य घडत नाही. ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस कार्य घडतं. आमच्या बोलण्यावर, आमच्या मुखात देवाने सामर्थ्य ठेवलेलं आहे. आम्ही ते विश्वासाने बोललं गेलं पाहिजे की प्रभू आज माझी ही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला बोला. आज येशूच्या नावात मी त्या परिस्थितीला धमकावतो. माझ्या शरीरामधले कुठले आजार आहे, रोग आजार आहे, ताप आहे, सर्दी खोकला, त्यांचे नाव घेऊन येशूच्या नावात त्या रोग आजाराला धमकवा तुम्ही. तो आजार तुम्हाला सोडून जाईल. पण बायबल सांगते की तुम्ही विश्वास बाळगा, विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होईल. आमचा विश्वास खंबीर पाहिजे. ज्याप्रमाणे आम्ही विश्वास बाळगतो त्यावेळेसच कार्य घडतं. जर विश्वास माझा कमकुवत आहे, कार्य घडणार नाही. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही शब्द मात्र बोला. या शताधिपतीचा विश्वास किती मोठा आहे. त्या विश्वासाद्वारे त्या ठिकाणी परमेश्वराने कार्य केलेले. कार्य त्यावेळेस घडतं परमेश्वर आमचा विश्वास पाहत असतो की आमच्यामध्ये किती विश्वास आहे, आमचा विश्वास किती दांडगा आहे, किती आम्ही विश्वासामध्ये पूर्णपणे बलवान झालेलो आहोत. त्यानंतरच आमच्या जीवनामध्ये कार्य घडतं माझ्या भावांनी. म्हणून ते बायबल सांगतं की त्याने शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. याचा अर्थ आज जो वस्ती आमच्यामध्ये केली तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आमच्यामध्ये शब्द म्हणून आमच्यामध्ये आलेला आहे. हे वचन जे आमच्या समोर आहे खुद्द ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे वचन आहे जो आज आमच्यामध्ये. म्हणून या कृष्णवृत्तामध्ये पाहायला मिळतं आपल्याला 11वा अध्याय, 15वा अध्याय आणि 7 वचन या ठिकाणी असं सांगतं आम्हाला, इथं असं लिहिलंय, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं, देवाची वचनं माझ्यामध्ये भरपुरीने पाहिजेत. माझ्याकडे तोंडपाड देवाची वचनं पाहिजेत. प्रत्येक परिस्थिती सांगती, लढताना, युद्ध करताना आमच्याकडे प्रभूचं वचन पाहिजे. आमचं युद्ध रक्तामांसावर नाही तर आकाशातील दुरात्म्या समूहावर आमचं युद्ध आहे. या भूतलावरती कुठल्याच मनुष्यावर आमचं युद्ध नाहीये, कोणा सांगतीच नाही. आमचं युद्ध आकाशातील दुरात्म्या बरोबर आहे, त्या समूहाबरोबर आहे. तर त्याच्या संगती आम्हाला लढताना काय आमच्याकडे असलं पाहिजे. बायबल सांगते की आत्म्याची तलवार तुझ्याकडे पाहिजे. जर ती तलवारच माझ्याकडे नाहीये, ते वचनच माझ्याकडे नाहीये, भरपुरीने माझ्या अंतःकरणामध्ये वचन आहे, ते मी ते युद्ध जिंकू शकणार नाही.
मला जर एक युद्ध जिंकायचे, एक विजयशाली जीवन, एक विश्वासाने जगायचंय, तर माझ्या भाऊ देवाचं वचन माझ्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचन तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. याचा अर्थ प्रत्येक परिस्थितीसाठी प्रभूने आम्हाला वचन दिलेले आहे. वचनात खूप सामर्थ्य माझ्या भाऊ. ती रक्तस्रावी स्त्री आपल्या मुखाने एकच बोलली, मी जाऊन फक्त झगाच्या गोंड्याला जरी स्पर्श करेल तर मी बरी होईल. विश्वासाने बोलली ती, होकारार्थी ती बोलली, होईल का नाही, बरं वाटेल का नाही, हा तिने मनामध्ये अविश्वास कुठंच दाखवला नाही. ती विश्वासाने ख्रिस्ताकडे गेली. आज हे परमेश्वर तुम्हाला मला विश्वासाने त्याच्याकडे बोलवत आहे. आम्ही विश्वासाने ते प्रभूकडे जाऊया. आपल्या समस्या घेऊन, आपल्या अडचणी घेऊन ख्रिस्ताकडे जाऊया. मनुष्याकडे जाऊ नका. मनुष्याकडे गेल्यानंतर आम्हाला निराशा प्राप्त होते, पण ख्रिस्ताकडे आल्यानंतर तो आशावादी ख्रिस्त आमचा, तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही. त्या देवाची इच्छा आहे, जर आम्ही संकटामध्ये चाललेलो आहोत, प्रश्नामधनं चाललो आहोत, तर आमचं प्रार्थनामय जीवन वाढावं, वचनातलं जीवन वाढावं, ह्यासाठी आमच्या जीवनामध्ये प्रश्न येत असतात. ना की आमचा नाश व्हावा, ना की आम्ही संकटामध्ये, त्रासामध्ये जीवन व्यतीत करावं. त्याच्या मागचा परमेश्वराचा उद्देश आहे की आम्ही देवाच्या वचनाकडे यावं. ते वचन घेऊन त्या प्रसंगाशी, त्या संकटाशी आम्ही दोन हात करावे, ही देवाची इच्छा आहे. म्हणून आमच्याकडे प्रभूचं वचन भरपूर असलं पाहिजे. तो म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली. याचा अर्थ माझ्याकडे प्रभूचं वचन त्या प्रसंगासाठी, त्या समस्येसाठी, त्या आनंदासाठी माझ्याकडे ते वचन पाहिजे. वचन असेल ना माझ्या भाऊनो, तुम्ही कधी निराश होणार नाही, कधी दुःखी असणार नाही, कधी तुम्ही संकटाला घाबरणार नाही. तर आलेल्या संकटाला तुम्ही प्रत्येक वेळेस आपल्या वचनाने उत्तर द्या. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची परीक्षा चालू होती, त्यावेळेस येशू ख्रिस्त कुठल्याच प्रकारच्या गोष्टीबद्दल बाहेरचं काय बोलला नाही. तर ज्यावेळेस सैतान त्याची परीक्षा घेतो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मत्ती सुविवृत्तांत 4 अध्याय, त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की तेव्हा परीक्षक 3ऱ्या वचनामध्ये त्याच्यावेळी म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. पण त्या ठिकाणी प्रभूने त्याला वेगळं काय उत्तर दिलं नाही. त्यांनी वचनात त्याला उत्तर दिलं, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. विश्वासणाऱ्या या नात्याने, प्रभूच्या मार्गात चालणारा आपण लोक असल्याने आम्ही जगातली कुठलीच रीत अवलंबू शकत नाही किंवा जगातल्या कुठल्या रीतीने आम्ही चालू शकत नाही. तर ज्या ज्यावेळेस आमच्याकडे प्रश्न आले, सैतान कुठले संकट घेऊन आला, तर आम्हाला देवाच्या वचनातूनच त्याला उत्तर द्यायचे. आम्ही जगातले कुठले शब्द वापरू शकत नाही, जगातल्या कुठल्या भांडणतंडाकडे आम्ही जाऊ शकत नाही. तर जसे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सैतानाने त्याची परीक्षा घेतली, त्या प्रकारे त्याने देवाचे, परमेश्वराच्या वचनातूनच त्याला उत्तर दिलं. आम्हाला सुद्धा देव तेच सांगत आहे की आमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येला आम्ही देवाच्या वचनातूनच उत्तर दिलं पाहिजे. म्हणून तो या ठिकाणी तो परीक्षक त्याला म्हणतो, या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी तू आज्ञा कर. आणि येशू ख्रिस्ताला काही अशक्य नव्हतं. त्याचा मीपणा दाखवण्यासाठी किंवा मी देवाचा पुत्र आहे म्हणून त्याने धोंड्याच्या भाकरी त्या ठिकाणी करू शकला असता, कारण तो देवाचा पुत्र आहे, त्याला काही अशक्य नाहीये. पण त्या ठिकाणी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त किती सुंदररित्या त्या ठिकाणी त्याला उत्तर देतो की मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हे देवाचं वचन आम्हाला जगवतं, हे देवाचं वचन आम्हाला आमचं अन्न आहे, हे देवाचं वचन आम्हाला अद्भुतरित्या चालवतं. माझ्या भाऊनो, प्रभूच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. हे वचन माझ्याकडे भरपूर असेल तर ते वचन माझ्या जीवनामध्ये कार्य करतं. वचन परिस्थिती बदलतं. जर माझ्याकडे वचन नाहीये तर आम्ही निराश होऊ आणि जगाकडे पाहायला सुरुवात करतो. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने ती गोष्ट या ठिकाणी केली नाही. पुन्हा एकदा त्याकडे सैतान त्याला म्हणतो, मग सैतान त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक. आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त वचनात त्याला सांगतो की तो आपल्या दूताला तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तो आपल्या पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून देतील. मग येशूने त्याला म्हटले, आणखी असं शास्त्रले की परमेश्वर तुझा देव याची परीक्षा पाहू नको. बऱ्याचशा गोष्टी ज्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक उत्तर जे परीख दिलेले ते सर्व देवाच्या वचनातून दिलेले.
आम्ही सुद्धा आमच्या संकटामध्ये फक्त देवाच्या वचनातूनच बोललं पाहिजे. प्रभूची इच्छा, प्रभूच्या योजना आहेत की आम्ही प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभूचं वचन बोललं पाहिजे. आणि त्या ठिकाणी परमेश्वर आमच्या ठिकाणी पाहायला मिळतं की देवाने, येशू ख्रिस्ताने त्या सैतानाला प्रत्येक वेळेस, प्रत्येक प्रसंगामध्ये, परीक्षेच्या काळामध्ये प्रभूच्या वचनात उत्तर दिले. आणि ज्यावेळेस आम्ही रोग आजारामध्ये असतो, प्रसंग अडचणीमध्ये असतो, तेव्हा सुद्धा आम्हाला प्रभूचं वचन पाहायला मिळतं की या ठिकाणी पाहायला मिळतं स्तोत्रसंहिता 107 आणि याचं 20 वचन सांगतं की तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो. वचन पाठवून. औषध गोळ्या हा आमच्यासाठी दुय्यम भाग आहे, त्याच्या विरोधात मी नाहीये. पण सर्वात प्रथम जर आम्हाला आरोग्याची गरज असेल, आमच्या शरीराला आरोग्याची गरज असेल, तर देवाचं वचन आम्ही क्लेम केलं पाहिजे की प्रभू येशू, तुला बसल्या फटक्यामध्ये मला आरोग्य आहे. तू सर्व रोग बरे करणारा देव आहेस. तू अंथरूण बदलणारा परमेश्वर आहे. तू व्याधीमुक्त करणारा देव आहेस. हे आम्ही वचन आम्हाला कबूल केलं पाहिजे. तो म्हणतोय की तो आपले वचन पाठवून त्याच बरा करतो. देवाचं वचन आमच्यापर्यंत येतं त्या परिस्थितीमध्ये आणि ते वचन आम्हाला आरोग्य देतं. ते वचन आमचं सांत्वन करतं. ते वचन आम्हाला रोज रोज आमचा गरजा पुरवतो. ते वचन आमची रोजची भाकर आज आम्हाला रोज देतं. आम्हाला ते काय देतं? तर देवाचं वचन असतं. माझ्या भावांनो, वचनामध्ये सामर्थ्य. वचन कबूल करायला सुरुवात करा. तरी सांगितलं, तो म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. पायुगाच्या संपते मी सर्व दिवस तुझ्याबरोबर असेल. हा माझा विश्वास पाहिजे की प्रभू तू बोललेला, मी तुला कधी सोडणार नाही, मी टाकणार नाही. म्हणजे त्या परीक्षेमध्ये, त्या अडचणीमध्ये, त्या संकटामध्ये, त्या रोग आजारामध्ये सुद्धा ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. तो प्रभू तुम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. फक्त माझी इच्छा, माझा विश्वास तेवढा दाणगा पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बरोबर आहे. तुम्ही ज्याप्रमाणे कबूल कराल तसं तुम्हाला प्राप्त होईल. जर मी पॉझिटिव्ह कबूल करत राहिलो तर सर्व पॉझिटिव्ह माझ्या जीवनामध्ये घडेल. जर मी निगेटिव्ह विचार करत राहिलो तर सर्व नकारार्थी गोष्टी घडत जातील. म्हणून ख्रिस्तामध्ये आम्हाला फक्त पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. कारण त्याचं वचन होय आणि आमेन आहे. जे वचन आम्ही कबूल करतो ते आमच्या जीवनामध्ये घडतं. म्हणून तो म्हणतो की तो आपले वचन पाठवून तो त्याच बरे करतो आणि नाशापासून त्यांचा बचाव करतो. कधी कधी अशी अडचण निर्माण होतात, समस्या अडचणी निर्माण होतात की आम्हाला सुधरत नाही की आम्ही काय केलं पाहिजे. हताश होऊन जातो, आम्ही निराश होऊन जातो, मार्ग सापडत नाही. अडचणी खूप समोर उभे राहतात. खूप नाना प्रकारच्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं. असं वाटतं की आता इथं संपलंय, आता पुढं कसं होणार, मार्ग दिसत नाहीये. पण त्यावेळेसच आमच्या लक्षात आलं पाहिजे, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि माझ्या मार्गावरती प्रकाश आहे. हे वचन त्या ठिकाणी आम्ही क्लेम केलं पाहिजे. निराशेमध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये आम्ही कबूल केलं की तुझं वचन प्रभू हे तुझं जिवंत वचन आहे, जे माझ्यासाठी परमेश्वर देवाच्या स्तंभावरती तू देही झालेलं आहे. ते वचन आज माझ्यामध्ये, ते वचन माझ्या पावलांकरता दिवे आहे. आज मला मार्ग दिसत नाही, माझ्या पाऊल अंधारामध्ये पडत आहे, मला रस्ता सापडत नाहीये, पुढचं मला कळत नाही मी कशा प्रकारे निर्णय घ्यावेत. पण त्याच ठिकाणी प्रभू म्हणतो की माझं वचन तुझ्या पावलांकरता दिवा आहे आणि तुझ्या मार्गावरती प्रकाश आहे. आज अंधारामध्ये चालत आहात का तुम्ही? अडचणीमधनं जात आहात का? समस्यामधनं आहात का? समजत नाही पुढं कशा प्रकारे निर्णय घ्यायचा, दुविधा परिस्थितीमध्ये आहात का? माझ्या भावनो, पवित्र शास्त्रातलं जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या वचनावर लक्ष लावा, त्याच्यावरती अवलंबून राहा. तोच आमच्या पावलाकरता दिवा आहे. त्याचं वचन आमच्या पावलाकरता दिवा आहे. त्याच्या आमच्या मार्गावरती ते प्रकाशासारखं आहे. तो आम्हाला मार्गदर्शन करेल आम्ही कसं चाललं पाहिजे. तो आम्हाला मार्ग दाखवेल की आम्ही कशा प्रकारचे निर्णय घेतले पाहिजे. प्रभूचं वचन हे दुधारी तलवार आहे माझ्या भावांनो. हे वचनच आम्हाला चालवतं, हे वचन आम्हाला घडवतं, बनवतं. जेवढा जास्त प्रभू विश्वास ठेवाल वचनावरती तेवढं जास्त तुम्ही आशीर्वादित व्हाल. अब्राहमाला परमेश्वराने सांगितले की तू आपले नातेवाईक गणगोत्र सोड आणि मी तुला सांगेल त्या देशामध्ये जा. माहिती नाही कुठल्या देशामध्ये जायचं, पण अब्राहमाने वचनावरती विश्वास ठेवला आणि अब्राहम चालू लागला. आणि भाऊ कुणीच आशीर्वादित परमेश्वराने त्याला केलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये आशीर्वादित केलं. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून चालू लागा माझ्या भावांनो. तुमची अधोगती कधीच होणार नाही. परमेश्वर तुमची प्रगतीच करणार.
तुम्ही पूछ नाही तर तुम्ही मस्तक असणार आहे, तुम्ही खालचे नाही तर तुम्ही वरचे असणार आहे. फक्त देवाचं वचन, पवित्र शास्त्र ह्याच्यावर विश्वास ठेवा. जे काय बायबल आम्हाला सांगतं ते तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा, चालायला सुरुवात करा देवाच्या मार्गामध्ये. खात्रीने सांगतो यश प्राप्ती तुम्हालाच मिळणार आहे, तुमचाच विजय असणार आहे. कोणाकडे पाहायची गरज नाही, कोणाकडे अपेक्षा करायची गरज नाही, कोणाकडनं माझी मदत मिळेल ह्याविषयी काळजी करायची नाही, तर देवाच्या वचनाकडे पाहायचं. प्रभू तुझं वचन मला असं सांगतं, प्रभू तुझं वचन मला मार्गदर्शन करत आहे, प्रभूचं वचन मला इथपर्यंत घेऊन झालंय. देव म्हणते मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. तो म्हणतो की राहणार मी तुझ्यासाठी राजमार्ग तयार करेल, मोरोमिती मी तुझ्या नद्या वाहील, मी तुला लज्जित फज्जित होऊन देणार नाही. हे वचन मी क्लेम केलं पाहिजे, त्याच्यावर चाललो पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आम्ही चालतो त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित करतो, देव आमचे मार्ग मोकळे करतो. कारण तुझं भय धरणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. आम्ही परमेश्वराच्या वचनाची आशा धरूया. मनुष्याकडनं आशा नका धरू, कोणा व्यक्तीकडनं अपेक्षा नका ठेवू. साऱ्या सृष्टीचा निर्माण करता जो स्वर्गीय पिता आमचा यहोवा परमेश्वर, ज्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या माझ्यासाठी त्या वधस्तंभावर दिलं, त्या वधस्तंभात त्याच्या मरणाद्वारे तुमचे माझे श्राप रोग आजार सर्व नाहीसे झालेत. आम्ही ख्रिस्तामध्ये पूर्णपणे मोकळे आहोत, आम्हाला दंडांद्या नाहीये, आम्ही स्वर्गाचं वारिस आहोत. ती आशा आमच्याकडे. प्रभूची आशा धरा, त्याच्या वचनाची आशा धरा. ज्यावेळेस आम्ही ते धरून चालतो त्यावेळेसच आमचं हित होतं. म्हणून इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 12 वचन आम्हाला ठिकाणी सांगतं. इब्री 4:12 इथं असं लिहिलंय, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून ते जीव, आत्मा, सांदेव, मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्याचे परीक्षक असे आहे. प्रभूचं वचन परीक्षक करतं आमचं मनातले विचार, आमचे हेतू काय त्याला माहिती आहे. आमच्या समस्या त्या देवाला माहिती आहेत, आमच्या अडचणी देवाला माहिती आहे. तो म्हणतो की त्याचं वचन सजीव आहे. प्रभूचं वचन सजीव आहे, मेलेलं नाहीये, जिवंत वचन आहे. हे सक्रिय 24 तास कार्य करणारं वचन नाहीये. 24 तास सक्रिय सांगितलं या ठिकाणी. फक्त रविवार ते रविवार प्रभूचं वचन कार्य करत नाही. ज्यावेळेस तुम्ही पवित्र शास्त्र घेऊन बसाल, वाचायला सुरुवात करा, त्या क्षणाला त्याचं पवित्र वचन तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये सक्रिय होतं, कार्य करायला सुरुवात होती त्या वचनाची. असं एक वचन, जिवंत वचन आहे. म्हटलं की सजीव, सक्रिय आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. हे जीवाला आणि आत्म्याला, सांधे व मज्जा याला भेदून आरपार जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठे मिळेल तर पवित्र शास्त्रामध्येच मिळणार आहे. तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर पवित्र शास्त्रामध्येच. तुमचं वाईट वागणं जगिक मोहामध्ये अडकले असेल तर देवाचा आत्माद्वारे वचन तुम्हाला प्राप्त होईल. तिथून तुम्हाला ते वचन मागे घेऊन येतं. हे वचन याच्या आरपार भेदून जाणार आहे. हे तुमचे विचार जाणतं, तुमचं अंतःकरण जाणतं, तुम्हाला पारखतं, तुम्हाला घडवतंय, बनवतंय. असं हे वचन आहे, जे वचनामध्ये सामर्थ्य, त्या सामर्थ्यामध्ये चालायला सुरुवात करा माझ्या भावाने. ज्यावेळेस आम्ही त्या वचनामध्ये चालतो त्यावेळेस आमचे प्रश्न, समस्या, अडचणी सर्व काही निघून जातं आणि ख्रिस्तातली शांती आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करते. ख्रिस्तातली शांती. आज देवाची इच्छा आहे की आम्ही परमेश्वरामध्ये चालावं, त्याच्या वचनामध्ये चालावं, त्याच्या मार्गात चालावं. ज्यावेळेस आम्ही त्याप्रमाणे चालतो त्यावेळेस माझ्या भाऊ बहिणींनो, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कुठल्या चांगल्या गोष्टीचं उणं तुम्हाला कधीच पडणार नाही. वेळ लागेल, लगेच कधी उत्तर मिळणार नाही, कारण देव पारखणारा देव आहे. विश्वास पारखतो देव. किती सातत्य माझ्या प्रार्थनेमध्ये, किती सातत्य देवाचं वचन वाचण्यामध्ये, किती प्रभूला मी विश्वासू आहे, त्याच्यानंतर कार्य घडतं. म्हणून एक दिवसामध्ये कार्य घडत नाही, पण आमचं सातत्य रोज पाहिजे. रोज प्रभूला वेळ दिला पाहिजे, रोज प्रार्थना केलं पाहिजे, रोज वचन वाचलं पाहिजे. अध्यायाचे अध्याय, पत्राचे पत्र वाचा. समजत नसेल तर वाचत राहा, देवाकडची कृपा मागे. प्रभू तुझं वचन समजण्याची कृपा मला पुरव. आणि ज्यावेळेस आम्ही वचन वाचायला सुरुवात करतो, हे वचनच आमचं परीक्षक सुद्धा असतं. आम्हाला आमच्या चुका दाखवतं, आमचं उणेपण दाखवतं, आम्ही कुठं मागे आहोत ते आम्हाला स्पष्टरित्या दाखवतं.
आम्हाला कसं अजून पुढे जायचंय, कसं वाढायचंय हे सुद्धा देवाचं वचन आम्हाला शिकवतं. ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे जगायला सुरुवात करू, एक आत्मिक जीवन, एक आनंदी ख्रिस्तातलं जीवन तुम्हाला प्राप्त होईल. आणि त्याचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे माझ्या भावांनो. निराशा निघून जाईल, सर्व समस्या अडचणी कधी जातील त्या कळणार नाही. पण एक महत्वाची गोष्ट करायला लागते, प्रभूचं वचन माझ्यामध्ये असेल तर जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल असं प्रभू सांगतो. जे काय मागाल, असं नाही म्हणलं की ठराविक गोष्टी सांगितल्या हेच मिळेल तेच मिळेल तेच मिळेल, नाही. आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो की जे काय मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. आज जर तुमची इच्छा आहे मी आशीर्वादित जीवन जगावं, आज जर तुम्हाला वाटत असेल की प्रभूने माझ्या जीवनामध्ये कार्य करावं, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो माझ्या भावांनो की प्रभूचं वचन आमच्यामध्ये भरपूर असून द्या. म्हणून त्या ठिकाणी म्हणतो योहान 15:7 मध्ये, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काय तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. वचनामध्ये सामर्थ्य आहे. हे वचन म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी स्तंभावरती देही झालेला आहे, ज्याने आमच्यामध्ये आज वस्ती केलेली आहे. या वचनाद्वारे तो आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, आमच्याशी बोलतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला त्याचं सामर्थ्य प्रकट करतो, आम्हाला त्याच्या योजना प्रकट करतो, आम्हाला त्याचे प्लॅन्स प्रकट करतो. आमच्या चुका आम्हाला या वचनात कळतात. आमचं हित या वचनामध्ये. एक सार्वकालिक जीवन जर मला हवं असेल तर देवाच्या वचनाकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. आणि ज्याप्रमाणे आम्ही चालतो परमेश्वर आम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार आहे. मग योबाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 12 वचन आम्हाला ठिकाणी असं सांगतं. योग 23:12. इथं असं म्हटलेलं आहे, त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही, माझ्या स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत. त्याच्या आज्ञा पाळण्यास, त्याच्या तोंडची म्हणजे परमेश्वराचे शब्द म्हणजे प्रभूचं वचन, तो म्हणतो की ते पाळण्यास मी माघार घेतली नाही. आज देव आम्हाला सुद्धा ते सांगत आहे, देवाच्या आज्ञा पाळण्यामध्ये आम्ही कधी माघार घेऊ नये. जे प्रभूने आम्हाला सांगितलेले बायबलमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व पाळण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न केला पाहिजे. तो या ठिकाणी म्हणतो की त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली, माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली. म्हणजे मनोरथापलीकडे म्हणजे अन्नापेक्षा, म्हणजे त्याच्या महत्वाची जी गोष्ट आहे जे त्याला सर्वात भारी वाटत असेल. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय काय गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात, प्रिय वाटतात, पण मला तुम्हाला सांगून द्या की देवाच्या वचनाशिवाय कुठल्याच गोष्टीला जास्त महत्व देऊ नका. कुणी असो, कुणी व्यक्ती असो, कुठले काम असो, जॉब असो, काय असो, देवाच्या वचनाशिवाय कुठल्याच गोष्टीला प्रथम स्थान देऊ नका. म्हणून योग या ठिकाणी म्हणतो की माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे मी त्याची तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत. म्हणजे सगळ्याच्या पलीकडे प्रथम काय असेल? देवाचं वचन, प्रभूचं वचन. देवाचं वचन जर माझ्याकडे तर बाकीच्या सर्व गोष्टी दुय्यम असतात, त्या गोष्टी कमी लेखल्या पाहिजेत. आम्ही प्रभूच्या वचनाच्या समोर कुठलीच गोष्ट मोठी कधीच नसावी. तर फक्त प्रथम प्रभूचं वचन. तो या ठिकाणी म्हणतो की माझ्या स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून, जतन म्हणजे साठवून ठेवलेली आहे मनामध्ये, जपून ठेवलेली आहे. मी फक्त वाचायचं म्हणून वाचलेलं नाहीये, तर ते मी तर म्हणलं पाठ करा ती वचनं, आपल्या मनात ती जतन करून ठेवा. त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी माघार घेऊ नका. ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचं आत्मिक जीवन जगायला सुरुवात करू ते जीवन देवाला पसंत पडणार असतं. माझ्या भावाने एवढ्या मोठ्या संकटातनं योग जात होता, किती मोठे संकट त्याच्यावरती आले, सर्व काही त्याचे लेकरं बाळ संपून गेले, सर्व त्याचे गुरंढोरं मेली, सर्व काही संपून गेलं होतं त्याचं. पण त्या ठिकाणी त्याने देवाला कुठं सोडलं नाही, एक क्षणही प्रभूला त्याने सोडलं नाही. प्रभूवर पूर्णपणे तो अवलंबून राहिला, देवाच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला, देवाने ज्या आज्ञा दिल्या त्या तो पाळत गेला. आणि बायबल सांगते की परमेश्वराने त्याला दुप्पट आशीर्वादित केलं.
संकटात जात असताना निराश होऊ नका, प्रश्नामध्ये असताना हताश होऊ नका. तर देवाचं वचन जतन करून ठेवा आपल्या मनामध्ये, त्याची आज्ञा पाळण्यामध्ये माघार घेऊ नका. आज संध्याकाळी असं वाटतं की कंटाळा आला, आता बायबल नको वाचायला, त्या क्षणाला बायबल उघडा वाचायला सुरुवात करा. हे आळस सैतानापासून असतो. असं वाटतं प्रार्थना नाही करायची, लगेच गुडघ्यावरती या प्रार्थनेला सुरुवात करा. इथं तुमचा विजय, इथं तुम्हाला विजय प्राप्त होईल. जर आळस केला तुम्ही निश्चितच तुमचा पराजय त्या ठिकाणी होणार आहे. पण ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आता बायबल वाचलं नाही पाहिजे, मी तुम्हाला सांगतो त्या क्षणाला बायबल वाचायला बसा, लगेच बसा. हातात काय काम असं सोडून द्यायचं, वाचायला सुरुवात करायची. भले एक अध्याय का वाचा ना, पण वाचा. त्या सैतानावरती तुम्ही विजय मिळवता, त्या विचारांवरती तुम्ही विजय मिळवता, त्या आळसावर तुम्ही विजय मिळवता. आणि परमेश्वराला आज तेच पाहिजे. आमच्याकडनं ती अपेक्षा आमचा देव करत आहे की माझा मूल, माझी मुलगी माझ्या आज्ञा पाळत आहे का. देव हेच पाहत आहे की तो म्हणतो की त्याचे तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही. ज्या ज्या आज्ञा दिल्यात प्रभूने त्या पाळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या स्वतःच्या मनोरथ पलीकडे मी त्याची तोंडची वचनं जतन करून ठेवली आहेत. वचन जतन करून ठेवा माझ्या भाऊ बहिणींनो. येणाऱ्या काळामध्ये अन्नाचा दुष्काळ पडणार नाही, पण देवाच्या वचनाचा निश्चित पडणार आहे. ते वचन माझ्याकडे पाहिजे. नाना प्रकारचे संकट आता समोर येतील तुमच्या, नाना प्रकारच्या गोष्टी जगामध्ये घडत आहेत, बऱ्याचशा गोष्टी आता चालू झालेल्या आहेत. ख्रिस्ताचं येणं खूप जवळ आहे, म्हणून तो म्हणतो की जागृत राहा आणि प्रार्थनेत राहा. कधी कुठली गोष्ट घडते सांगता येत नाही, म्हणून आम्ही जागृत राहायला पाहिजे. देवाच्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, प्रभूमध्ये, सहभागितेमध्ये जेवढं जास्त प्रभूमध्ये राहू तेवढं जास्त आम्ही आशीर्वादित होऊ. आणि संकट आमच्यापासून 4 हात लांब राहतील जर प्रभूचं वचन माझ्याकडे असेल तर. म्हणतो की मी त्याच्या आज्ञा पाळण्यास माघार घेतली नाही. आज देव तुम्हाला मला सुद्धा हेच सांगते की प्रभूचं वचन माझ्यामध्ये असू द्या. जेव्हा आम्ही ते वचन घेऊन जगू तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. असं प्रार्थना करूया. परमेश्वर, आम्ही तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो माझ्या देवा. तुझं वचन हे होय ना आमेन आहे माझ्या देवा. तुझ्या वचनामध्ये सामर्थ्य प्रभूजी. तुझं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करतं माझ्या देवा. तुझं वचनच परमेश्वरा आमची परिस्थिती बदलतं प्रभूजी. परमेश्वरा, आज या क्षणाला आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावात. तुझं वचन जतन करून ठेवायला आम्हाला शिकव प्रभूजी. तुझ्या आज्ञा पाळण्यास आम्ही माघार कधी घेऊ नये माय देवा. ज्यावेळेस प्रभूजी तुझं वचन वाचण्याचा आम्हाला कंटाळा येतो परमेश्वरा, कदाचित नको वाटतं, त्यावेळेस पवित्र आत्म्याद्वारे प्रभू आम्हाला ती कृपा पुरव की आम्ही लगेच तुझं पवित्र वचन वाचावं प्रभूजी. प्रार्थना करूया माय देवा. आणि त्या निराशाच्या आत्म्याला, त्या आळशाच्या आत्म्याला येशूच्या आमच्या जीवनातनं काढून टाक माझ्या देवा. सतत प्रभूजी तुझं वचन वाचण्याचा उत्साह, आवेश, आनंद आमच्यामध्ये असू दे माझ्या प्रभूजी. इथं बसले प्रत्येक माझ्या भाऊ बहिणीला प्रभू मी तुझ्या हाती समर्पित करतो. जेव्हा पाहते त्यांनाही मी तुझ्या हाती देतो माझ्या परमेश्वर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वरा सर्व माझ्या भाऊ बहिणीला आज मी आशीर्वादित करतो प्रभूजी. आत्मिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद येशूच्या नावात हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळे करतो. सर्व मान, सन्मान, गौरव ख्रिस्ता मी तुला देत. येशू ख्रिस्तांचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐकते. आमेन.